चंद्रपूर शहर हॉटेल एनडी येथे नुकताच महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांचा जिल्हास्तरीय मेळावा घेण्यात आला। यात कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी मंत्री तथा बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते। यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी मी पत्रकारांच्या खांद्याला खांदा लावून समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं म्हणत कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या। तसेच जिल्हा अध्यक्ष राजेश सोलापन यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त करीत पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्याचं मानले जाते असे म्हणत यात ग्रामीण पत्रकारांची महत्त्वाची भूमिका असते। ही भूमिका पार पडत असताना त्यांना विविध समस्याला तोंड द्यावे लागले। आधुनिक तंत्रज्ञान बदलत्या काळात ग्रामीण पत्रकारांना मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने सदर कार्यक्रम मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते असे म्हणत ॲक्रेडिटेशन समितीमध्ये ग्रामीण पत्रकार संघाला स्थान मिळवून देण्यासाठी मी संघर्ष करणार असल्याचं म्हटलंय। यावेळी महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक श्रीपाद अपराजित, पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष गजानन वाघमारे, राज्य सचिव राजेश दांगटे आदी मान्यवरांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त करीत पत्रकार हा निर्भीड निपक्ष असावा असे मत व्यक्त केले। यावेळी मान्यवरांच्या हस्ते पत्रकार तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी कमिटीचे जिल्हा कार्याध्यक्ष कुक्क सुहाणी, जिल्हा महासचिव पुरुषोत्तम चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष अनिल तेटे, सचिन विनोद पन्नासे, प्रकाश हांडे, धर्मेश निकोसे तसेच जिल्हा कार्यकारिणी सदस्य पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। संघाचा या ठिकाणी जिल्हास्तरीय मेळावा संपन्न झाला आहे। त्याच अनुषंगाने आमच्यासोबत आहेत जिल्हाध्यक्ष मान्य राजेश भाऊ सोलापूर, त्यांची काय प्रतिक्रिया आपण जाणणार आहोत। सर, काय सांगाल निमित्त अतिशय सुंदर असा मेळावा या ठिकाणी संपन्न झाला, काय बोलाल? आज आम्ही ग्रामीण पत्रकारांच्या समस्याला घेऊन ग्रामीण पत्रकार संघाचा मेळावा इथं आयोजित केलेला आहे। ग्रामीण क्षेत्रात काम करणारा पत्रकार हा अतिशय अल्प मानधनावर किंवा बिगर मानधनानं काम करतो आणि जेव्हा तो बातम्या करतो तर तो त्याची बातम्याचा इम्पॅक्ट जेव्हा ज्या व्यक्तीविषयी बातमी त्यांनी केली आहे किंवा ज्या गोष्टीला घेऊन केलेली आहे त्याचा प्रतिसाद अगर उलटला तर त्याला असुरक्षेची भावना येते। तर ग्रामीण पत्रकार संघाने आता त्यांना सुरक्षा देण्याचं काम केलेलं आहे की ज्या वेळेस त्याच्यावर कधी संकट येईल किंवा त्यांच्या समस्याला तोंड देण्यात त्यावेळेस ग्रामीण पत्रकार संघ हा त्याच्या पाठीशी राहील। तर ग्रामीण पत्रकार संघाच्या या मेळाव्यात असे 3 ठराव आम्ही पारित केलेले आहे की जो पत्रकार आहे जो किमान 5 वर्ष कंटिन्यू पत्रकारिता करत आहे त्याला शासनाने कोणतेही अटी न घालता त्याला सरळ अधिस्वीकृती पत्र द्यावं। दुसरं, ग्रामीण पत्रकार संघाच्या प्रत्येक सदस्याला आता शासनाची नवीन योजना आली आहे की ते माळामध्ये काही विशिष्ट वर्गांना राखीव करून घरं देत आहे। तर त्याच धर्तीवर ग्रामीण पत्रकारांना सुद्धा ज्यांच्याकडे स्वतःचं घर नाही अशा त्या पत्रकारांना त्यांनी स्वतःचं घर देण्याचं काम महाराष्ट्र शासनाने करायला पाहिजे। तिसरी गोष्ट की या अधिवेशनामध्ये असं ठरलं की आता आपण आत्तापर्यंत ग्रामीण पत्रकारांच्या हक्कासाठी तर लढलोच, परंतु आता पुढे ग्रामीण पत्रकार संघाला ॲक्रेडिटेशन समितीमध्ये स्थान कसं भेटेल यासाठी आम्ही संघर्ष करणार आहोत। यामध्ये माननीय सुधीर भाऊ माजी मंत्री हे आपल्या पाठीशी उभे राहणार आहेत। ते आपला प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे मांडणार आहे। या सर्व एकंदरीत हा अधिवेशन अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात अतिशय सफल झाला असं मी जाहीर करतो। सर, या ठिकाणी बघू शकतो की आम्ही जे महत्त्वपूर्ण जे मुद्दे आहे त्या मुद्दे आम्ही शासनापर्यंत पोहोचू आणि नक्कीच ते आम्हाला ते प्राधान्य क्रमांकाने आमचे मुद्दे सोडवतील अशी अपेक्षा या ठिकाणी ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष माननीय राजेश भाऊ सोलापूर यांनी या ठिकाणी आशा व्यक्त केली आहे। या ठिकाणी मितेश राजनहेरे, महाराष्ट्र न्यूज, वरोरा। साधारणतः जगाच्या एकूण वाघाच्या संख्येपैकी 65% वाघ एकट्या भारतात, पण तुम्हाला आम्हाला या गोष्टीची माहिती आहे की जगातले सर्वात जास्त वाघ जर एखाद्या जिल्ह्यात कुठं असेल तर जगातले सर्वात जास्त वाघ हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे। आणि म्हणून ग्रामीण पत्रकार संघ या वाघाच्या भूमीत जेव्हा अधिवेशन घेतो आहे तेव्हा मला विश्वास आहे की तुम्ही वाघासारखा पराक्रम आपल्या लेखणीच्या माध्यमातून आपला भाव व्यक्त करताना कराल असा मला विश्वास। संवाद करत महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाच्या समस्या सोडवण्यासाठी एक सूर, एक विचार, एक लक्ष घेऊन या अधिवेशनातून बाहेर जाग हा मला विश्वास आहे। या अधिवेशनामध्ये जे प्रश्न मांडले जातील
ज्या समस्यांच्या बाबतीत चिंतन केले जाईल, मी तुम्हाला विश्वास देतो की त्या समस्या सोडवण्यामध्ये मी आपल्या सोबत एखादा पत्रकार जसा ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करेल तसाच प्रयत्न मी आपल्या सोबत राहील असा विश्वासही देतो. प्रतिनिधी हितेश राजन हिरे, वरोरा जिल्हा, चंद्रपूर.